कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं असं प्रश्न उत्तर खेळत बसायची का काय आता फोनवर? अगं मला जरा का नाही तुझ्याशी बोलायचंय, जरा येतीस का घरला? कोणाच्या घरी? कुणाच्या घरी म्हणजे? आमच्या घरी आहे ग। तुमच्या घरी? आमचं म्हणजे अधिपतींचं घर। ओके ओके। मग येतीस ना घरला? का? अगं असं सहज सहज? हा म्हणजे असं सहज बोलायचंय। येतीस का तू आज घरला? नाही, मला नाही जमणार आज। का? आज का नाही जमणार? एवढी कुठे बिझी आहेस तू? नाही, मुलांच्या परीक्षा आल्यात ना। परीक्षाच आहेत ना, ते मरू दे। काय? ऐका आता, अगं पोरं परीक्षा देणार, मग तू काय आता पेपरला जाणारस का काय परीक्षा द्यायला? हा, पेपर तर ते देणार ना, तू थोडी ना देणार आहेस। हो, असं काय करतं? मी शिक्षिका आहे, मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो मला। आणि मुलांचा अभ्यास घेतला, त्यांना चांगले मार्क्स मिळाले तर आपल्या शाळेचं नाव होईल ना। आपल्या शाळेचं नाव खराब झालं तर मला कसं चालेल? अगं शाळेचं कसलं नावन काय? नका एवढी शाळा शाळा करू, शाळा आता बंद होणार आहे। म्हणजे शाळा शाळा बंद होणार आहे? बापरे, आता आता शाळा बंद होणार आहे म्हणजे मग आता तर मग काय? मग संपलं सगळं। म्हणजे आपल्याला भेटायला आता काही कारणच उरलं नाही ना। अगं असं कसं म्हणतीस तू? अगं तू इकडं तुझं लगीन झालंय ना मग? पण तुम्ही नोटीस पाठवलीये मला। अगं पोरी, अशा नोटीशी पिटीशी पाठवून अजून नात्याचा काय निकाल लागत असतोय? नाही लागत का? अगं नाही ग नाही, ती काय खरी नोटीस आहे वय? म्हणजे नोटीस खोटी आहे का? हॅलो, नोटीस खोटी आहे का? अगं आता काय तू काय समजा फोनवरच बोलणार आहेस वय? अगं कवा त्यांना सांगत्या घरला ये, आपण समोर समोर बसून बोलू की। आणि तुला सांगू का, मला काय तुझ्या फायद्यातच बोलायचंय, तू ये घरला। हा, अहो मग फोनवर बोला की। अगं नाही ग नाही, असं फोनवर कसं बोलणार समज नाही का? काय प्रॉब्लेम आहे फोनवर बोलायला? अगं नाही ग नाही, फोनवर समज कसं बोलणार? तू ये की घरला। कसं आहे म्हणजे आपण दोघी भेटल्यावरती बोलू शकतोय। हा, आता जास्त भाव खाऊ नकस, ये बरं घरला। पण मॅडम, मी कशी येऊ घरी? अगं कशी येणार म्हणजे रिक्षाने ये किंवा गाडी पाठवू का तुला? थांब, मी तुला गाडीच पाठवते, मग तू गाडीत बसून ये इकडं, चालतंय? मॅडम, मी गाडीने तरी कशी येऊ घरी? म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरून हाकलून दिलं होतं, मला ढकलून बाहेर काढलं होतं, माझ्या बाबांना ढकललं होतं आणि मला सांगितलं होतं की पुन्हा या घरी कधी तोंड दाखवू नकोस। आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना। हाय का आता तू अजून तेच धरून बसलेस वय? सोड किती। अगं म्या का नाही त्या दिवशी रागाच्या भरात बोलून गेले असन काय, ते नाही मला धरायचं, सोडून द्यायचं आपण बी। हा, तू एक काम कर, तू ये घरला, आपण बसून बोलूयात, काय म्हणते? इसरून जातो ते समज, मनात काय बी ठेवू नगस। मी असं कसं विसरू मॅडम?
रागाच्या भरात तुम्ही बरंच काही केलं आणि तुम्ही मला काही बोलला असता ते एक वेळ मी ऐकून घेतलं असतं, पण तुम्ही माझ्या बाबांना नाही नाही ते बोललात. त्यांना ढकललं तुम्ही, त्यांच्या अंगावर धावून गेलात. हे कसं ऐकून घेऊ मी? मी किती वेळा तुम्हाला सांगितलं मला अधिपतींशी बोलू द्या, मला घरात जाऊ द्या. किती विनवण्या केल्या मी, पण तुम्ही ऐकलत माझं? तेव्हा म्हणाला कधीच या घरात तोंड दाखवू नकोस आणि आता घरी पुन्हा बोलवताय. वार बदलतो तशा बदलता का तुम्ही? नाही ग, नाही तसं काय बी नाही. म्हणजे तू घर सोडून गेल्यावर आमासनी कळलं का तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. ये तू घरला ये, आमासनी को नाही तुझं तोंड बघायचंय. ये तू घरला. हा असं थोडीच होतं मॅडम. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणणार तोंड दाखवू नको, आता म्हणताय घरी. असं कसं होईल? मला नाही जमणार घरी यायला. सॉरी, मी नंतर बोलते. अगं ऐक की, हॅलो. ताई हिने फोन ठेवला. बया 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 बया. अक्षरा, हे सगळं काय? हे मला का बोलली नाहीस तू? काय बाबा? अक्षरा, या नालायक बायकांनी संक्रांतीच्या दिवशी तुला घराबाहेर काढलं होतं, हे बोलली नाहीस तू मला? बया 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 बया. बघितलास ताई तिचा तोरा? काय ते टेचाचं बोलणं. ताई तू बघितलंस ना व? मी तिच्याशी एवढं चांगलं बोलत्या आणि ती वाकड्याच शिरून बोलत होती माझी. तिला काय गरज होती ताई समजा मागचं उकरून काढायची? काय तर म्हण, मी तुमच्या घरी कशी येऊ, माझ्या बाबांनाच ढकललं, मला घराबाहेरच काढलं. कसं बोलली ताई तू? दुर्गे, आम्ही जे ऐकलं तीच कॅशर आता परत वाजू नगस. आधीच सगळं ऐकून आमचं डोसकं हल्लंय. ताई अगं म्हणजे तसं नाही, मी तुला म्हणतच होते की कशा पायी तिला उगाच फोन लावायचा, पण तू ऐकलंच नाही बघ. पण तू हे फोनवर ऐकलंस ना, ती कसं फोनवर बोलत होती ते. हिला कसली मस्ती आली ताई. म्हणजे बघ की तू फेकलेल्या पगारावर तर जगते की ही. कसला माज आलाय काय माहिती. मला तर वाटलं तिला धरून झोडून काढावी. म्हणजे बघ की जरा नीट बोललं तर डोसक्यावर थैथे नाचायलाच लागली ती. मला तर असं वाटलं का नाही ताई, तिला सरळ म्हणावं का तू इकडे आमच्याकडे येऊच नगस, आमच्या घरला येऊच नगस, तिकडच्या तिकडे तोंड काळं कर. दुर्गे, हे असं जर का बोललीस का नाही तर आम्हाला तुझं तोंड काळं करावं लागल. नाही ताई, मी नाही बोलणार. अगं मी काही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. पण ताई तू बघितलीस ना तिची मजल कुठवर पोचल्या. अगं ताई मला असं वाटलं का तिला काडीमोडची नोटीस आल्या म्हणल्यावर रडल बिडल, काय तर म्हणाल आपल्याला का नाही असं कशाला केलं, कशाला पाठवली नोटीस, मला घरात यायचंय असं काहीतरी बोलेल. पण तसं काय बी नाही ग ताई. म्हणजे घर सोडून गेल्याचं दुःख तिला झालंय असं काही वाटलंच नाही बघ. लईच आकडत होती बघ ती. एवढी कसली मिजास आली काही कळना झालंय बघ ताई. मिजास आली नाही, पहिल्यापासून त्यांच्यामध्ये मिजास होतीच. मग ताई तिची मिजास का नाही उतरवली पाहिजे. उतरवलीच आहे की आम्ही. काडी मोडाची नोटीस पाठवून त्यांना घराबाहेर काढून त्यांची मिजास उतरवलेलीच आहे आम्ही. ताई ते म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच असतंय, त्यातली गत आहे बघ ही. तुम्ही एवढा माच करायली काय माहिती. लई उडायली बघ ताई ती. उड दे त्यांना, काय करायचं ते करू दे. योग्य वेळ आली की आम्ही पण करू काय करायचं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.